नमस्कार. आजच्या या भागात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण काय करणार आहोत तर एकदम शून्यापासून सुरुवात करणार आहोत आणि काही मिनिटांतच पहिले मराठी शब्द वाचायला शिकणार आहोत. मग करायची सुरुवात? तर एका नवीन भाषेचं दार उघडायला तयार आहात ना? चला तर मग. विश्वास ठेवा, हा प्रवास खूपच सोपा आणि मजेशीर होणार आहे. चला एक नजर टाकूया की आज आपण काय काय करणार आहोत. आपण एका अक्षरापासून सुरुवात करू, मग काही अजून अक्षरं शिकू, स्वराची जादू बघू आणि शेवटी शब्द आणि वाक्य वाचायला सुरुवात करू. मस्त आहे ना? चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया. कारण मराठी वाचनाचा जो पाया आहे तो इथूनच घातला जाणार आहे. तर हे बघा, हे आहे आपलं पहिलं अक्षर क. याचा उच्चार अगदी सोपा आहे. क. चला माझ्यासोबत म्हणून बघा. क. पुन्हा एकदा. क. छान. याचा आकार पण नीट बघून घ्या. आता हे अक्षर लक्षात कसं ठेवायचं? त्यासाठी एक सोपी युक्ती आहे. आपल्या चहाच्या कपचा विचार करा. क हे अक्षर अगदी त्या कपच्या हँडलसारखं दिसतं, नाही का? क पासून कप. सोपं आहे. आणि बघा, हे एक अक्षर शिकल्या शिकल्या आपण लगेच शब्द ओळखायला सुरुवात करू शकतो. उदाहरणार्थ कमळ किंवा करवत आणि कणीस या सगळ्या शब्दांची सुरुवात याच क पासून होते. ओके, तर क शी आपली ओळख झाली. आता त्याच्या दोन नवीन मित्रांना भेटायची वेळ आली आहे. चला आपली अक्षरांची टीम अजून मोठी करूया. तर हे आहेत म आणि ल. म आणि ल. आता आपल्याकडे एकूण 3 अक्षरं झालीत. क, म आणि ल. तिघांचा आकार बघा कसे वेगवेगळे आहेत आणि त्यांचे आवाजही. हे नीट लक्षात ठेवायचंय. आत्तापर्यंत आपण जी अक्षरं पाहिली ना ती आहेत व्यंजनं. पण या व्यंजनांना आवाज देण्यासाठी, त्यांना जिवंत करण्यासाठी गरज असते ती स्वरांची. तर मग चला आपल्या पहिल्या स्वराला भेटूया. आणि हा आहे आ. याचा उच्चार करताना तोंड पूर्ण उघडायचं आणि थोडं लांबवायचं. आ. अगदी बरोबर. हा स्वतःचं एक पूर्ण अक्षर आहे, एक स्वर. आणि आ पासून सुरू होणारे शब्द तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, जसं की आई किंवा आजोबा आणि आरसा. या सगळ्या शब्दांमध्ये आचा आवाज सुरुवातीलाच येतो. तो नीट ऐका. बरं, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. म्हणजे खरी जादू आता सुरू होणार आहे. आपण जो आ स्वर शिकलो ना, तो आपण आधी शिकलेल्या क, म, ल ला कसा जोडायचा त्यासाठी एक खास चिन्ह वापरलं जातं. तर ही आहे ती जादूची काठी. बघा, ही एक उभी रेष, याला म्हणतात काना. आणि ही काठी ज्या अक्षराच्या पुढे लागते ना, त्याचा आवाज आपोआप आ असा होतो. लक्षात ठेवायला सोपं, दादाची काठी. याचं सूत्र अगदी सरळ आहे. समजा आपण क हे अक्षर घेतलं, त्याच्या पुढे ही काठी म्हणजे काना लावला की झालं का. क झालं का. सोपं आहे ना? आणि हाच नियम आपण शिकलेल्या सगळ्या अक्षरांना लागतो. बघा, क ला काना लागला की झालं का. म ला काना लागला की मा. आणि ल ला काना लागला की ला. वा, नियम एकच, पण आपल्याला कितीतरी नवीन आवाज मिळाले. आणि आता आपल्याकडे मराठी शब्द वाचण्यासाठी लागणारी सगळी हत्यारं, सगळी साधनं तयार आहेत. चला तर मग जे काही शिकलोय ते सगळं एकत्र आणूया आणि वाचनाचा खरा आनंद घेऊया. बरं, मग हा शब्द वाचता येतोय का बघा. थोडा वेळ घ्या. काय वाटतं? हे आहे का आणि त्याच्या पुढे पुन्हा का. एकत्र वाचलं की झालं काका. अरे वा, किती सोपं आहे. काका म्हणजे अंकल. चला अजून एक प्रयत्न करूया. हा शब्द कसा वाचणार? बरोबर ओळखलत. हे आहे मा आणि त्याला जोडून पुन्हा मा. मिळून झाला मामा. मामा म्हणजे आपल्या आईचा भाऊ. आता जरा हा शब्द बघा. यात सुरुवातीलाच आहे आपला स्वर आ आणि त्याला जोडला आहे ला. तर मग शब्द काय तयार झाला? आला. अगदी बरोबर. आला म्हणजे कोणीतरी आलं, अराइव्ड. जरा विचार करा, आपण फक्त 3 व्यंजनं, एक स्वर आणि एक चिन्ह शिकलो. फक्त एवढ्याशा गोष्टींमधून आपण आता 2 शब्दांचे एक पूर्ण वाक्य बनवण्याच्या टप्प्यावर आलो आहोत. हीच तर भाषेची गंमत आहे. आणि हे आहे आपलं पहिलं संपूर्ण मराठी वाक्य, जे आता आपल्याला सहज वाचता येत आहे. काका आला. अभिनंदन. खरंच हे खूप मोठं यश आहे. तर मग आता विचार करण्याची पाळी आपली. आपण जी अक्षरे शिकलो क, म, ल आणि त्यांना काना लावून का, मा, ला आणि आपला स्वर आ, या सगळ्यांपासून अजून कुठले शब्द तयार होऊ शकतात? विचार करा. जसं की कम किंवा काल, माल असे अनेक शब्द बनतील.
थोडा विचार करा, सराव करा, कारण आपल्या मराठी वाचनाच्या प्रवासाची ही एक दमदार आणि शानदार सुरुवात झाली आहे.